सांगली उपनगरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गुन्हेगार संजय माने यांनी अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। हताश झालेल्या पीडित मुलींच्या परिवाराला भाजप नेते शिवाजी डोंगरे यांनी दिलासा देत पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। भविष्यात अशा नराधमांना आम्ही शिक्षा देऊ असा इशारा शिवाजी डोंगरे यांनी दिलाय। रात्रीच्या वेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय माने यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला। पीडित मुलीने कुटुंबासोबत असलेली सांगली शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। पोलिसांनी तात्काळ रेकॉर्डवरील आरोपीस भिवघाट येथून ताब्यात घेतले। दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या समोर गर्दी करून आरोपीवर कडक कारवाईसाठी घोषणाबाजी केली। हताश झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला धीर देत भाजप नेते शिवाजी डोंगरे यांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांची भेट घेतली आहे। घडलेल्या घटनेबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। योग्य तपास करून आरोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करा। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होईल अशी दृष्टीने कारवाई करा अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे। दरम्यान पीडित मुलीच्या घरच्यांनी डोंगरे याच्यासमोर गहिवर घातला। त्यांचं सांत्वन करून आपल्या पाठीशी आम्ही उभा आहोत असा विश्वास दिलाय। दुसरीकडे आरोपीच्या घरावर जमावाने दगडफेक करून तोडफोड केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं।